तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे। दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची रीख लागल्याचं पाहायला मिळतंय। कूपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। शवविच्छेदनानंतर नरोणे कुटुंबाच्या ताब्यामध्ये मृतदेह दिला जाणार आहे। जो हल्लेखोर होता मॉरिस याच्या शवविच्छेदन हे कूपर रुग्णालयामध्ये होणार असल्याची माहिती आहे आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नरोणे कुटुंबाच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती समोर येते। एकीकडे अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची रीख लागल्याचं पाहायला मिळते। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडलेली होती काल मॉरिसने स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडून स्वतःची आत्महत्या केलेली होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? काल अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्याचबरोबर जो हल्लेखोर आहे मॉरिस यानं सुद्धा स्वतःला संपवून घेतलेलं होतं। त्याचं शवविच्छेदन केलं जाणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत पोस्टमॉर्टम विषयीचे? फराज, सध्या मी मॉरिस नरोना याच्या निवासस्थानी आहे। मात्र या ठिकाणी सध्या त्याच्या कुटुंबातली कोणतीही व्यक्ती उपस्थित नाही आहे। मात्र सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे ह्या संपूर्ण परिसरामध्ये। तर दुसरीकडे कूपर रुग्णालयामध्ये आपण पाहिलं तर मॉरिसचं शवविच्छेदन होणार आहे। जवळपास 12 वाजता या सगळ्याच प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याचं पोस्टमॉर्टम जे आहे ते केलं जात आहे। एकूणच या सगळ्याच प्रक्रियेनंतर मॉरिसचं शवविच्छेदन झाल्यानंतर मात्र त्याचा मृतदेह जे आहे, पार्थिव जे आहे ते त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात येईल। मात्र असंही सांगू शकत नाही की त्याचं पार्थिव जे आहे ते त्याच्या निवासस्थानी आणतील का। थेट आपण पाहिलं तर जवळपास असलेला चर्च आहे, आयसी चर्च आहे, त्या चर्चमध्येच थेट घेऊन जातील। पण तत्पूर्वी आपण पाहिलं तर मॉरिसने ज्यावेळी काल गोळ्या झाडल्या त्यावेळी एकूणच आपण पाहिलं तर तिथली दृश्य आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत। लाईव्ह व्हिडिओमध्ये जी दृश्य पाहतोय आपण, सुरुवातीला जे संभाषण झालं त्यांच्यामधलं जे चांगलं संभाषण होतं आणि त्यानंतर अचानकपणे मॉरिसने गोळ्या अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतःवरती देखील गोळ्या झाडल्या। यामध्ये आपण पाहिलं तर यानंतरची जे चित्र होते त्या ठिकाणी बंदूक कुठून आली होती किंवा मग जो व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा जो त्या ठिकाणी उपस्थित असलेला व्यक्ती हा कोण होता, या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि तपास जो आहे तो आता गुन्हे शाखेकडे गेलेला आहे आणि गुन्हे शाखेने या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि संबंधित जे व्यक्ती होते, मात्र अंगरक्षक त्यांचा जो मॉरिसचा अंगरक्षक आहे याची त्या ठिकाणी पिस्तुलीचा वापर जो आहे तो मॉरिसने केला होता। मात्र मागचा काही काळ आपण पाहिला तर मॉरिसचा जो रेकॉर्ड आहे याच्या संबंधित पोलिसांच्या माहितीनुसार आपल्याकडे माहिती येते की 2022 मध्ये त्याच्यावरती बलात्कार असो, ब्लॅकमेलिंग असो किंवा मग 78 लाख रुपयांची फसवणुकीचा एक गुन्हा जो आहे तो दाखल झाला होता। बोरिवली मधली एक महिला आहे तिने हा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर मॉरिस जो आहे तो फरार होता। जवळपास 2022 जून मध्ये त्याला मुंबईच्या विमानतळावरून अटक करण्यात आली होती। निश्चितच मीनाक्षी, आणि त्यानंतर त्याचा राग होता अभिषेक घोसाळकर यांच्या विरोधामध्ये। आता त्याची जी पत्नी आहे मॉरिसची त्याच्या जबाबातून ही माहिती समोर येते आणि त्याचबरोबर इतरही जे अपडेट आहेत ते आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।